Good morning, everybody, student. Welcome in my lecture. Today we are going to learn remaining part of the Around the World in 80 Days. So on the page number 196 we see, but last passage we see about his 5 friends of Reform Club passed their 3 days in a state of feverish suspense. Would Phileas Fogg, whom they had forgotten, reappear before their eyes? Where was he at this moment? The 17th of December. The day of James Strand's arrest was the 76th since Phileas Fogg's departure, and no news of him and had been received. Was he dead? Had he abandoned the effort? Was he continuing his journey along? Was he continuing his journey along the route agreed upon? And would he appear on Saturday, the 21st of December at a quarter? So before 9 in the evening on their hold of the रिफॉर्म क्लब ॲज अ सलून. आता रिफॉर्म क्लबमध्ये सगळेजण वाट पाहत आहे, कारण का त्याची पैस लागलेली होती की त्याने 80 दिवसांमध्ये जे ट्रॅव्हलिंग आहे ते पूर्ण करून अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज तो रिफॉर्म क्लबमध्ये सलूनमध्ये तो येणार होता. ठराविक वेळेचा म्हणजे टायमिंग त्याला दिलेलं होतं, त्याबरोबर टायमिंगला तो तिथे येणार होता. आणि सगळे 5 फ्रेंड जे आहे ते त्याची वाट पाहत आहेत त्या सलूनमध्ये. The anxiety in which for 3 days London society existed cannot be described. Telegrams were sent to America and Asia. आता एवढी त्यांना उत्सुकता लागलेली आहे. 3 days ago the London society existed. लंडनमध्ये सोसायटी एक्झिस्टेड, सो कॅन नॉट बी डिस्क्राईब्ड, वर्णनात्मक केलं जात नाही. सो टेलिग्राम्स वेअर वेंट टू अमेरिका, टेलिग्राम जे आहे ते अमेरिकेला पाठवलं जातं. अँड एशिया फॉर द न्यूज ऑफ फिलेस फॉग, अँड एशियाला सुद्धा पाठवलं जातं. तर कशासाठी? फॉर न्यूज ऑफ फिलेस फॉग. मेसेंजर्स वेअर डिस्पॅच्ड टू द हाऊस इन सॅव्हिले रो मॉर्निंग अँड इव्हिनिंग. No beacon of the detective Fix, who had so unfortunately followed up a false scent. Bets increased, nevertheless in number and value. Phileas Fogg, like a racehorse, was drawing near his last turning point, and the bonds were quoted no longer at 100 below par, but at 20, at 10, and at 5. The paralytic old lord, as Albemarle, bet even in his femur. आणि जी बेट लावलेली आहे ती त्याच्या फेमरमध्ये झालेली आहे, गेलेली आहे. सो फॉलोड अ फाल्स आता बघा 96 वरती लास्ट पॅसेज जो आहे, द अँक्झायटी इन विच फॉर 3 days लंडन सोसायटी एक्झिस्टेड कॅन नॉट बी डिस्क्राईब्ड. टेलिग्राम वेअर सेंट टू अमेरिका अँड एशिया. बघा, आशिया, अमेरिका आणि आशिया दोन्ही देशांना त्यांनी टेलिग्राम पाठवलेले आहेत. आता इंथुझियास्टिक कशासाठी? फॉर द न्यूज ऑफ फिलेस फॉग अँड मेसेंजर वेअर डिस्पॅच टू द हाऊस इन सॅव्हिले रो मॉर्निंग अँड इव्हिनिंग. नो न्यूज. आणि कुणाची बातमी घेण्यासाठी? तर फिलेस फॉगची बातमी घेण्यासाठी टेलिग्राम पाठवलेलं होतं. पण त्यातून संदेश आलेला आहे, मेसेज आलेला आहे. वॉज डिस्पॅच्ड टू द हाऊस ऑफ सॅव्हिले रो मॉर्निंग अँड इव्हिनिंग. सॅव्हिले रोच्या घरी मॉर्निंग अँड इव्हिनिंग, सकाळी आणि संध्याकाळी तो मेसेज येतो. नो न्यूज, कुठलीही न्यूज आलेली नाही असं तो मेसेज येतो, संदेश येतो. द पोलीस वेअर ignorant what had become of the detective. पोलीस काय करतात? दुर्लक्ष करतात. कशासाठी दुर्लक्ष करतात? व्हॉट हॅड बिकम द डिटेक्टिव्ह. डिटेक्टिव्ह बरोबर काय घडलेलं आहे? डिटेक्टिव्ह कोण होता? फिक्स जो आहे तो डिटेक्टिव्ह पर्सन होता, आणि हू हॅड सो अनफॉर्च्युनेटली फॉलोड अप अ फास्ट सेंट. बेट्स इन्क्रीज नेव्हरलेस इन द नंबर अँड व्हॅल्यू.
Phileas Fogg, like as a racehorse, was drawing near his last turning point, and the bonds were quoted no longer at 100, below par, and at 20, at 10, at 5, and Perelic and Lord Albemarle bet even in his favor. त्यांनी बेट लावलेली आहे, पैज लावलेली आहे की 80 डेजमध्ये तो पूर्ण जगाचं जे ट्रॅव्हलिंग करणार आहे आणि ट्रॅव्हलिंग केल्यानंतर तो 80 डेज नंतर तो सलूनमध्ये तिथे येणार आहे. आणि ज्या वेळेस तो तिथे येतो, एक्झाम्पल बघा कशा प्रकारे दिलेलं आहे. मित्रांच्या मध्ये पैज लागलेली आहे. 5 मित्र आहेत, रिफॉर्म क्लबमध्ये जमलेले आहेत आणि त्यापैकी मी फिलेस फॉग पैज लावतो की मी हे जे आहे बेट आहे, पैज आहे ते जिंकेन. सगळेजण 2000 पाऊंडची पैज लावतात. आता 2000 पाऊंड कोण कोण देणार असतील? जे मित्र पैज लावतात त्यातलेच मित्र देणार असतील ना. ठराविक भाग एकाचा असेल, सगळ्यांना सिमिलर काउंटिंग म्हणून, म्हणजे समान पैसा सगळ्यांना भरावा लागणार. अ ग्रेट क्राऊड वॉज कलेक्टेड इन पॉल मॉल and the neighboring streets on Saturday evening. बघा, शनिवारच्या इव्हिनिंगच्या वेळेस it seemed like a multitude of brokers permanently established around the Reform Club. Circulation was impeded and everywhere disputes, discussion and financial transaction were going on, and the police had a great difficulty in keeping back the crowd. As the hour went, Phileas Fogg was due approach and the excitement rose to its highest pitch. There is the explanation about that. कशा प्रकारे बघा माहिती दिलेली आहे की माहिती सांगताना काय सांगितलेलं आहे. जर त्याबद्दल आपल्याला 2 शब्द सांगता येत नसतील तर आपल्याला वाटतं की आपली लँग्वेज किती पुअर आहे. आपल्याला ती नॉवेल आपण मराठीमध्ये सांगू शकतो, बरोबर की नाही? आपल्याला मराठीमध्ये सांगू शकतो. कधी कुठलीही नॉवेल अभ्यासताना किंवा कधी कुठलं युनिट अभ्यासताना आपण काय करतो, पहिल्यांदा डायजेस्ट असेल, आपलं नवनीत असेल, त्यामधलं पहिल्यांदा मराठी एक्सप्लेनेशन घेतो. पण विद्यार्थ्यांना पहिल्यांदा कधीही गाईडचं किंवा डायजेस्टचं कधीही वापर करायचा नाही. अगोदर तुम्ही रीडिंग करा. रीडिंग केल्यानंतर त्यातलं प्रत्येक, कारण का डायजेस्टमध्ये काय दिलेलं असतं, सिनॉप्सिस, सारांश दिलेला असतो. तो सारांश रूपात. आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते बघा, मी प्रत्येक वेळेस एक्झाम्पल सांगितलेलं आहे. 3 आवरची मूवी जी आहे ती आपल्याला 5 मिनटामध्ये सांगता येते की नाही, सारांश सांगता येतो की नाही. ती मूवी किती मिनटाची असते? 30 मिनटाची. प्रत्येक घटना आपण सांगतो का? नाही, सारांश समरी वाईज सांगत असतो. त्यामुळं सगळ्यात अगोदर बुक जे आहे ती रीडिंग करा. द 5 अँटागॉनिस्ट ऑफ फिलेस फॉग हॅड मेट इंटर ग्रेट सलून ऑफ द क्लब. आता अँटागॉनिस्ट अँड प्रोटॅगॉनिस्ट, देअर आर 2 टाईप ऑफ कॅरेक्टर. वन इज अँटागॉनिस्ट अँड अनदर इज प्रोटॅगॉनिस्ट. प्रोटॅगॉनिस्ट याचा अर्थ काय? मेन कॅरेक्टर. आता मेन कॅरेक्टर कुठले कुठले आहेत? फिलेस फॉग, पासपार्टाउट, आउडा अँड फिक्स, मेन कॅरेक्टर. मायनर कॅरेक्टर, अँटागॉनिस्ट कॅरेक्टर, जे मुख्य कॅरेक्टर नाहीत ते कुठले कुठले आहेत? ते 5 मित्र जे आहेत, अॅना सुलिव्हन, जे 5 मित्र आहेत ते कुठं बसलेले आहेत? रिफॉर्म क्लबमध्ये बसलेले आहेत, सलूनमध्ये बसलेले आहेत. बघा, द 5 अँटागॉनिस्ट ऑफ. आता अँटागॉनिस्ट म्हणल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की अँटागॉनिस्ट म्हणजे नेमकं कोण? तर अँटागॉनिस्ट म्हणजे मायनर कॅरेक्टर. द 5 अँटागॉनिस्ट ऑफ फिलेस फॉग हॅड मेड इन द ग्रेट सलून ऑफ द क्लब. जॉन सुलिव्हन, नावं आहेत बघा त्यांची खाली दिलेली. आता 5 अँटागॉनिस्ट कुठले कुठले आहेत? जॉन सुलिव्हन, सॅम्युअल फॅलेंटिन, द बँकर्स, अँड्र्यू स्टार्ट, द इंजिनियर, गोथियर राल्फ, the director of the Bank of England, and Thomas Flanagan and the Boer, and all waited anxiously. आणि सगळेजण उत्सुकतेपणे फिलेस फॉगची वाट पाहत बसलेले आहेत.
What time did last the train arrive from Liverpool? asked Thomas Flanagan. थॉमस फ्लॅनेगन म्हणतो काय, लास्टची जी ट्रेन आहे लिव्हरपूलपासून ती किती वाजताची आणि किती वाजता ती इथे येते? ॲट 23 minutes past 7 रिप्लायड गॉथियर राज. अँड द नेक्स्ट डेज अँड नॉट अराईव्ह टिल द 10 minutes after 12. So, well, gentlemen, resumed Andrew Stott, if Phileas Fogg had come in the 7:23 train, he would have got here by this time. We can therefore regard the bet as won. We can therefore regard bet as won. Wait, don't let us be too hasty, and replied Samuel Fallentin. You know that Mr. Fogg is very eccentric. तुला माहीतच असेल मिस्टर फॉग जे आहे ते व्हेरी इसेंट्रिक आहेत, पंक्च्युअल आहेत. हिज पंक्च्युअलिटी इज वेल नोन. त्याचा वक्तशीरपणा आहे सगळ्यांना माहीत आहे. ही नेव्हर अराइव्स टू सून ऑर टू लेट. तो कधीही लवकर येत नाही किंवा उशीरही लावत नाही. अँड आय शुड नॉट बी सरप्राइज्ड इफ ही अपिअर्ड बिफोर ॲट द लास्ट मिनिट्स. आणि मला आश्चर्याचा धक्का पण बसणार नाही जरी तो लास्ट मिनिटमध्ये आला. एका मिनिटामध्ये लास्ट मिनिट राहिलेला आहे, 1 मिनिट पैसे जिंकण्याचा, तरी तो त्या लास्ट मिनिटमध्ये आला तरी मला त्या आश्चर्याचा धक्का बसणार नाही, मला आश्चर्य वाटणार नाही. कारण मी त्याची इसेंट्रिक असेल, पंक्च्युअलिटी असेल, वक्तशीरपणा असेल तो मला माहीत आहे असं तो म्हणतो. व्हाय सेड अँड्रू स्टार्ट नर्वसली, इफ आय शुड सी हिम आय शुड नॉट बिलीव्ह इट वॉज ही. जोपर्यंत तुम्ही असं का बोलतात, जोपर्यंत मी त्याला पाहत नाही ना तो आहे, तोच आहे म्हणून, तोपर्यंत माझा विश्वास बसणार नाही असं दुसरा व्यक्ती म्हणतो. द फॅक्ट इज, रिझ्यूम थॉमस फ्लॅनेगन, मिस्टर फॉग प्रोजेक्ट वॉज ॲब्सर्डली फुलिश. मिस्टर फॉक्स प्रोजेक्ट ॲब्सर्डली फुलिश. त्याचं जे प्रोजेक्ट आहे ते फुलिश आहे, मूर्खपणाचं आहे. व्हॉट एव्हर हिज डिले, whatever his punctuality, he could not prevent the delays which were certain to occur, and a delay of only 2 or 3 days would be fatal of his truth. 2 or 3 days would be fatal of his truth. Observe to added John Sullivan that we have received no intelligence from him, though there are telegraphic lines all along his route. He has lost, gentlemen, said Andrew Start. He has 100 times lost, you know, beside, and the China, the only steamer he could have taken from New York to get in time of passenger. आता आपण ज्यावेळेस ऐकत असतो, ज्यावेळेस आपण एक्सप्लेनेशन नॉवेल्स ऐकत असतो त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येत नाही. पण ज्यावेळेस आपण ते वाचतो, आपण स्वतःहून रीडिंग करतो त्यावेळेस ते आपल्या लक्षात येतं. त्यामुळे स्वतःहून रीडिंग करा, आताच वेळ आहे, नंतर तुम्हाला. He has lost, gentlemen, said Andrew Start. He has 100. इथं बसायचं. जागा नाही. He has 100. He has 100. He has 100. He has lost, gentlemen, said Andrew Start. तो लास्ट जेंटलमॅन आहे असं अँड्रू स्टॉट म्हणतो बघा. ही हॅज 100 times lost, you know, beside that. The China, the only steamer. The China, only steamer he could have taken from New York to get here in there. Arrived yesterday. तो फक्त इथून तिथंच जाऊ शकतो, तो अराउंड द वर्ल्ड मारू शकत नाही असं तो म्हणतो बघा. I have seen a list of the passenger and the name of Phileas Fogg is not among them. मी पॅसेंजरची नावं पाहिलेली आहेत पण द नेम ऑफ फिलेस फॉग इज नॉट देअर. जे जे जाणारे पॅसेंजर आहेत त्यांची नावं पाहिलेली आहेत आणि त्यामध्ये फिलेस फॉगचं जे नाव होतं ते नव्हतं. इवन इफ यू ॲडमिट दॅट फॉर्च्यून हॅज फेवर्ड हिम, ही कॅन स्केअर्सली हॅव रिच्ड अमेरिका. आय थिंक he will be at least 20 days behindhand, and that Lord Albemarle will lose a cool 5,000. It is a clear, replied Gauthier Ralph. It is a clear, replied Gauthier Ralph. Gauthier Ralph जो आहे तो प्रत्युत्तर देतो. It is a clear, हे स्पष्ट झालेलं आहे. And we have nothing to do but to present
वी हॅव नथिंग टू डू. आपण काही करू शकत नाही, पण आपण प्रेझेंट करू शकतो, दाखवू शकतो. आता काय दाखवू शकतो तर मिस्टर फॉग चेक ॲट बेरिंग टुमारो. ॲट दिस मोमेंट द हँड्स ऑफ द क्लॉक पॉइंटेड टू 20 minutes to 9. So 5 minutes more, said Andrew Stuart. सगळेजण मिनटं मोजत आहेत, सगळेजण मिनिट मोजत आहेत की जायचं तो कधी येणार आहे त्याची वेळ मोजत आहेत. आता 5 मिनटं राहिली, आता 10 मिनटं राहिली, आता 2 मिनटं राहिली, असं प्रत्येकजण. का? जर तो बेट जिंकला नाही तर त्या चौघांचा फायदा आहे, त्यांना पैसे द्यावे लागत नाहीत. पाऊंड्स द्यावे लागतील का? नाही. The 5 gentlemen looked at each other. Their anxiety was becoming intense, but not wishing to betray it. जे 5 जेंटलमेन आहेत, व्यक्ती आहेत, पर्सन आहेत, ते एकमेकाकडे पाहत आहेत. त्यांना एन्शायटी, उत्सुकता लागलेली आहे. जर तो व्यक्ती आला नाही आणि तो येऊ नये याच्यासाठी ते काय करत आहेत? प्रार्थना करत आहेत. So 5 minutes more, there is explanation, he says. At this moment, 5 minutes more, said Andrew Stuart. The 5 gentlemen looked at each other, and their anxiety was becoming intense, but not wishing to betray it. They readily assented to Mr. Valentine's proposal of rubber. So I wouldn't give up 4,000. मी 4,000 आहे ते देऊ शकत नाही ऑफ द बेट, said Andrew Stuart. Andrew Stuart म्हणतो. As he took his seat for 3,999. 3,999. The clock indicated 18 minutes to 9. The clock indicated 18 minutes to 9. आता जे घड्याळ आहे ते क्लॉक इंडिकेट करत आहे किती मिनटं राहिलेली आहेत. जागा नाही. I wouldn't give up my 4,000 of bed, said Andrew Stuart. पाठीमागे इथं said Andrew Stuart. As he took his seat for 3,999. The clock indicated 18 minutes to 9. आता क्लॉक इंडिकेट काय करत आहे? 18 minutes to 9. 18 मिनटं राहिलेली आहेत. किती मिनटं राहिलेली आहेत? प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकाचं लक्ष कुठं आहे? क्लॉकवरती आहे, घड्याळावरती आहे. तो वेळेत येतो की नाही? So the players took up their cards, but could not keep their eyes off the clock, and certainly, however secure they left, minutes had never seemed to long to them. Minutes have never seemed to long to them. आता भरपूर वेळ ते असे पाहत नाहीत बघा. सो 17 minutes to 9. आता 17 minutes to 9. 9 वाजायला 17 minutes आहेत. मग असे किती होते? 18 minutes. आता जर आपल्याला 18च कळत नसेल तर आपल्याला ते कळतील का? 18. हुशार आहात, कळेल तुम्हाला. 70 minutes to 9, said Thomas Flanagan. Said Thomas. "16 minutes to 9. So there was a moment of silence. The great saloon was perfectly quiet. आता किती मिनटं राहिले आहेत? 17 मिनटं राहिलेली आहेत. अँड देअर वॉज अ मोमेंट ऑफ सायलेन्स. खूप शांतता. आता आपण कोरोनाच्या काळात कसं शांत बसलेला आहोत त्याप्रमाणे सायलेन्स, पूर्ण शांतता पसरलेली आहे. द ग्रेट सलून वॉज परफेक्टली क्वाईट. आणि जे सलून आहे ते पूर्ण शांत झालेलं आहे. बट द मर्मर्स ऑफ क्राऊड आउटसाईड वेअर हर्ड. आता आज जरी शांत असेल तर बाहेरचा आवाज, मर्मर, पुटपुटण्याचा आवाज किंवा प्रत्येक व्यक्तीचा आवाज येतो की नाही? कारण का? इथं शांत आहे, आपल्याला ध्वनी येतो. त्याप्रमाणे बघा शांतता आहे आणि पूर्ण जी क्राऊड आहे, गर्दी आहे आउटसाईड, बाहेरच्या बाजूला, ती पूर्ण ऐकू येते. विथ नाऊ देन अ श्रील क्राय. थोडासा ओरडासुद्धा ऐकून येतो. द पेंडलम बीट्स द सेकंड विच ईच प्लेयर इगरली काउंटेड ॲज ही लिसन विथ मॅथमॅटिकली रेग्युलरली. आता क्लॉक असतं पेंडम, टिक टिक करणारं गाणं. प्रत्येक व्यक्ती, 5 जण आहेत ना, ते
5 जण त्या घड्याळाची टिकटिक मोजत आहेत, काउंटेड करत आहेत. त्यांना अँक्झायटी लागलेली आहे बघा. सो 16 minutes to 9. आता सगळेजण म्हणतात 16 minutes to 9. आता 16 मिनिट राहिलेले आहेत. सेड जॉन सुलिवान म्हणतो 16 minutes to 9 इन अ व्हॉइस विच बिट्रेड हिज इमोशन. 1 minute more and the wager would be won. Andrew Stark and his partner suspended their game. They left their cards and counted the second. ते सेकंडचा सुद्धा काउंट करत आहेत. ॲट द 14 second नथिंग, ॲट द 15 स्टील नथिंग. 14 सेकंद झालेले आहेत, 15 सेकंद झालेले नाहीत, त्याच्यामध्ये चर्चा चालू आहे. ॲट द 55th a loud cry was heard in the street, followed by applause, hooray, and some fierce growl. The players rose from their seat. Here I am, gentlemen. आता 14 मिनिटं राहिलेले आहेत. आता किती सेकंदसुद्धा शेवटचा जो मिनिट आहे, 1 मिनिट आहे, त्याच्यामध्ये ते सेकंदसुद्धा मोजत आहेत. एवढ्या सेकंदामध्ये म्हणजे त्याचे सेकंद येण्याच्या टिक 1 टिक 2 आपण जशा प्रकारे गेम खेळतो त्याप्रमाणे मोजत आहे. द प्लेयर्स रोज वेअर देअर सीट अँड हिअर आय एम जंटलमॅन. कोण तर त्याला म्हणतं हिअर आय एम जंटलमॅन. ॲट द 57th second the door of the saloon opened and the pendulum had not beat the 16th second when Phileas Fogg appeared. आणि बरोबर वेळेत, तो लवकर पण येत नाही आणि उशिरा पण येत नाही, फिलेस फॉग दिसतो. फॉलोड बाय अन एक्सायटेड क्राऊड हू हॅड फोर्स्ड देअर वे थ्रू द क्लब डोअर्स. इन द काम व्हॉइस सेड हिअर आय एम जंटलमॅन. अजून एकदा तो म्हणतो शांतपणे हिअर आय एम जंटलमॅन. चॅप्टर नंबर 37, in which it is shown that Phileas Fogg gained nothing by his tour around the world, unless it were happiness. Yes, Phileas Fogg is in person. The readers will remember that at 5 minutes past 8 at the evening, about 5:20 after the arrival of the traveller in London, Passepartout had been sent by his master to engage the services of the Reverend Samuel Wilson in a certain marriage ceremony which was to take place the next play. With his hair in disorder and without his hat, he ran. त्याच्या डोक्यावरती केस आहेत, ते डिसऑर्डरमध्ये विस्कटलेले आहे, त्याच्या डोक्यावरती हॅट आहे आणि ही रॅन विदाउट हिज हॅट ही रॅन. तो त्याची हॅट घेत नाही, तो तसाच पळत जातो. Passepartout went on his errand enchanted. He soon reached a clergyman's house, but found him not at home. Passepartout waited a good 20 minutes, when he left the revered minutes, and when gentlemen, it was 35 minutes past 8. But in what state he was, with his hair in disorder and without his hat, he ran along the street as never man was seen to run before, overturning passenger by rushing over the sidewalk like a water spout. बघा एक्सप्लेनेशन कशा प्रकारे दिलेलं आहे त्याच्यामध्ये. एक्सप्लेनेशन देताना तो इतका गोंधळलेला आहे, पासपार्टाउट असेल किंवा फिलेस फॉग आहे, त्याची डोक्यावरती हॅटसुद्धा नाही आहे, त्याचे केस जे आहेत ते विस्कटलेले आहेत, डिसऑर्डरमध्ये आहेत आणि तो असा पळत आहे, असा रन करत आहे. आत्तापर्यंत गर्दीने किंवा एखाद्या व्यक्तीने त्याला पळताना पाहिलेलाच नसेल, इतका जोरात तो पळत आहे. आपण इमॅजिनेशन करू शकता, आपल्यामध्ये इमॅजिन क्षमता खूप आहे. In 3 minutes he was in Savile Row again, staggered back into Mr. Fogg's room. He could not speak. What is matter? asked Mr. Fogg. तो काही बोलत नाही. मिस्टर फॉग म्हणतो What is the matter? My master gasped Passepartout, marriage impossible. My master Passepartout, marriage impossible. Impossible for tomorrow. Why so? Because of tomorrow is a Sunday, not Monday, replied Mr. Fogg. उद्या जो आहे तो संडे आहे, मंडे नाही.
असो तो मिस्टर फॉग म्हणतात. सो नो टुडे इज सॅटरडे, सॅटरडे इम्पॉसिबल, यस 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 क्राईड पासपोर्ट आउट. यू हॅव मेड अ मिस्टेक ऑफ 1 day. वी अराइव्ड 24 hours ahead of time, but there are only 10 minutes left. देअर आर ओनली 10 minutes लेफ्ट. आपले फक्त 10 minutes बघा राहिलेले आहे. कशा प्रकारे एक्झाम्पल देत आहेत, म्हणजे त्याला काय वाटत असतं की उद्या जो आहे तो मंडे आहे आणि आपली पैज आहे ती जिंकलेली नाही, पण तो म्हणतो उद्या जो आहे तो संडे आहे, त्यामुळं मॅरेज कोर्ट जे आहे ते उघडं नसेल, असं अशा प्रकारे तो सांगत आहे, एक्सप्लेनेशन देत आहे. यस, सो पासपोर्ट आउट हॅड सीज्ड हिज मास्टर बाय द कॉलर and was dragging along him with irresistible force. So Phileas Fogg, this kidnapped without having time to think and left his house, jumped into cab and promised 100 pounds to a cabman. 100 pounds कुणाला देणार आहे तो कॅबमॅन. आता कॅब म्हणजे काय, आपण जशी रिक्षा हायर करतो, भाड्याने एखादी रिक्षा करतो, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला जाण्यासाठी किंवा गाडी हायर करतो, तर त्यावेळेस टॅक्सी किंवा कार, इंग्लंडमध्ये टॅक्सी किंवा कार हायर केल्या जातात. हायर म्हणजे उचलून नेल्या जात नाहीत, भाड्याने त्या घेतल्या जातात ठराविक ठिकाणी जाण्यासाठी. बघा एक्सप्लेनेशन कशा प्रकारे दिलं जातं त्याच्यामध्ये. त्या जागेवरने प्लेसवरतीने. So the Phileas Fogg, thus kidnapped without having time to think, left his house, jumped into a cab, promised 100 pounds to the cabman, and having run over 2 dogs, overturned 5 carriages, reached the Reform Club. आणि शेवटी तो कुठं जातो, इन द रिफॉर्म क्लबमध्ये जातो. कोण आहे क्रांती जवाहर. The clock indicated a 9:15 when he appeared in a great saloon. 9:15 when he appeared in saloon. तो सलूनमध्ये बघितल्यानंतर. So Phileas Fogg had accomplished the journey around the world in 80 days. फिलिस फॉग आहे तो त्याची जर्नी आहे ती 80 days पूर्ण करू शकतो. अँड फिलिस फॉग हॅड वॉन हिज वेजर ऑफ 20,000 pounds. आणि तो त्याची वेजर आहे, पैसा आहे, तो 20,000 pounds जे आहे तो जिंकू शकतो. सो हाऊ वॉज इट दॅट अ मॅन सो एक्झॅक्ट ॲज अ फास्टिडियस कुड हॅव मेड दिस एरर ऑफ अ डे. हाऊ केम he to think that he had arrived in London on Saturday, the 21st day of December, when it was really Friday, the 79 days only from his departure. आता मग त्याने कसे दिवस मोजले हे त्यालाच माहीत, त्याला एका दिवसाचा गोळ येत होता. The cause of the error is very simple. The cause of error is very simple. Phileas Fogg had, without suspecting it, gained 1 day on his journey, and this merely because he had travelled constantly eastward. He would, on the contrary, had lost a day had he gone in the opposite direction, that is westward. तो कुठे जातो, अपोजिट डायरेक्शनमध्ये जातो, विरोधी मार्गामध्ये तो जातो. एक्झाम्पल सांगितलं जातं त्याच्यामध्ये, आणि ज्या वेळेस ते एक्झाम्पल सांगितलं जातं त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलं जातं की कशा प्रकारे तो वेस्टवर्डमध्ये गेलेला आहे. बघा, इन द अपोजिट वर्ड. इन जर्निंग ईस्टवर्ड he had gone towards the sun. The days therefore as diminished for him as many times for minutes as he crossed the degrees in this direction. There are 360 degrees on the circumference of the earth, and these 360 degrees multiplied by 4 minutes gives there is the information at precisely 24 hours, that is the day unconsciously gained. In other words, Phileas Fogg
Going eastward saw the sun pass the meridian, and there is information about 80 times his friend in London only saw it pass the meridian 79 times. So this is why they awaited him at the Reform Club on the Saturday and not Sunday as Mr. Fogg thought. And Passepartout, famous family watch, which had always kept London time, so would have as betrayed the fact if it had marked the day as well as the hours. म्हणजे फक्त ती डेज मोजत होती का? नाही, प्रत्येक तास मोजत होते. सो अँड मिनट्स. So Phileas Fogg then had won the 20,000 pounds, but as he had spent nearly 19,000 on the way, and the pecuniary gain was small, his object was, however, to be victorious and not to win money. Not to win to money. He divided the he divided the 1,000 pounds that remained between Passepartout and unfortunate Fix, against whom he cherished no grudge. He deducted, however, from the Passepartout share the cost of the gas, and which had burned in his room for 1920 hours for the sake of regularity. So that evening, Mr. Fogg, as tranquil and phlegmatic as over, said to Auda, "Is our marriage still agreeable to you?" Mr. Fogg replied, "It is for me to ask that question. You were ruined, but now you are as rich again. So pardon me, there is the madam. My fortune belongs to you. If you had not suggested our marriage, my servant would not have gone to Reverend Samuel Wilson. I should not have been apprised of my error." "And dear Mr. Fogg," said the young woman. "So there is the dear Auda," as replied Phileas Fogg. It needed not to be as said that marriage took place 48 hours after, and that Passepartout, growing dazzling, gave bride away. And had he not saved her, and was he not entitled to this hour? So the next day, as soon as it was twilight, there is the information Passepartout rapped vigorously at his master's door, and Mr. Fogg opened it. At the master's door, Mr. Fogg opened it. "What is the matter, Passepartout?" "What is it, sir?" "Why, you have instant find out." "So what?" And last, बघा, ज्यावेळेस आपण फक्त ऐकत असो, लिसनिंग करत असतो, त्यावेळेस आपल्याला जी नॉवेल आहे ती पूर्णपणे लक्षात येत नाही, आणि लक्षात येण्यासाठी आपल्याला ते अगोदर वाचावे लागते, कंटाळवाणी वाटते. बरोबर. ज्यावेळेस आपण स्टोरी ऐकतो त्यावेळेस आपल्याला ती आवडते, स्टोरी आवडते असते. बघा, मराठीमध्येच मी तुम्हाला ती स्टोरी सांगितली, ती तुम्हाला आवडणार, पण ज्यावेळेस मी इंग्लिश टू रीडिंग करत आहे त्यावेळेस तुम्हाला ते काय होणार, लवकर अंडरस्टँडिंग होणार नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा ते, म्हणून याच्यासाठी तुमच्याबरोबर तुमचं टेक्स्टबुक पाहिजे, जेणेकरून लक्षात येईल तुम्हाला. ज्यावेळेस मी रीडिंग करत असते तुमचं रीडिंगसुद्धा तिथं होत असतं. So that we might have made the tour of the world in only 78 days. So no doubt, returned Mr. Fogg, by not crossing India, but if I had no crossed India, I should not have saved Auda, and she would not have been my wife. And Mr. Fogg quietly shut the door, and Phileas Fogg had won his wager and had made his journey around the world in 80 days. So to do with this, he had employed every means of convenience: steamer, railway, carriages, yachts, trading vessels, so sledges, elephants. The eccentric gentleman had throughout displayed all his marvelous qualities of coolness and exactitude. So but what had he really gained upon there is the information by this trouble, and what had he brought back from this long and weary journey? So nothing, say you, perhaps so nothing, but a charming woman, who, strange as it may appear, made him the happiest of men, so truly would not less than the make of tour around the world. आपली स्टोरी जी आहे ती संपलेली आहे. आता आपण डिफिकल्ट वर्ड्स आहोत ते पाहणार आहोत. तर ऑन द पेज नंबर 200 देर इज अ डिफिकल्ट वर्ड्स अँड देअर मीनिंग. फर्स्ट, thunderstruck. You write down also in your notebook. Thunderstruck,
extremely surprised and shocked. Heinous, very wicked errand, a short journey to take a message, buy or deliver goods, portico, a roof supported by columns, especially one forming an entrance to a large building, fatal, causing or ending in death, apparent, clearly seen or understood, obvious, resign, having or showing acceptance of something unpleasant, betrayal, an act in the way that is not worthy of the trust, be devoured by, be destroyed by, cherish, love and protect with care, knave, a dishonest man, precision, accuracy, parbleu, French expression meaning by God, domicile, a person's place of residence, tranquility, peace, blundering, a stupid and or a stupid or careless mistake. म्हणजे एखादी मूर्खासारखी एखादी गोष्ट करणे जी मूर्खा बघा नेमकं कशामध्ये आता सॉरी फॉर माय मोबाईल प्रॉब्लेम देर इज माय मोबाईल प्रॉब्लेम on the page number 201 on the page number 201 we see there is also difficult words and their synonymous words and their meaning. Traversed in mountain climbing, walked across a steep, climbing up or down. Expedient, a means of achieving an aim which may not be fair, imperturbable, not easily troubled or worried, calm. Remorse, deep regret for having done something wrong, irretrievable, something that cannot be put right, pensive, thinking deeply about something uninhabited with no people living there, ruefully regretting something because it has bad result, unwanted, not usual or expected, unusual, rectitude, morality, correct behavior and attitude, right houseness, penetrate, to be understood or realized by something entered one's consciousness or emotion, radiant, shining or glowing brightly, zenith, the point in the sky directly above the observer, transpired, become as a unknown, become as a known, at premium, about a normal or usual values, fastidious, the spelling of fastidious, F-A-S, T-I-D-I-O-S, fastidious, selecting carefully, choosing only what is good. Meridian, the meridian spelling is M-E-R-I-D-I-A-N, meridian, any imaginary circle around the world earth that passes through both the north and the south poles, pecuniary, of or involving money, grudge, a feeling of intense dislike, ill will, envy or resentment, and next one is phlegmatic, not easily made angry or upset. तर आपण डिफिकल्ट वर्ड्स पाहिले. आता अजून आपण एकदा पाहूया. आपण व्हॉट हॅव यू सीन इन द प्रिवियस लेक्चर, आपण प्रिवियस लेक्चरमध्ये काय पाहिलेलं आहे ते आपण ऑब्झर्व करूया. अराउंड द वर्ल्ड इन 80 days, पहिल्यांदा आपण रायटरची माहिती पाहिलेली आहे. कॅरेक्टर्स पाहिलेले आहे, मेन कॅरेक्टर्स, मेजर कॅरेक्टर्स, फिलेस फॉक, पासपार्टाउट, आउडा आणि डिटेक्टिव्ह फिश. आणि राहिलेले जे आहेत कॅरेक्टर ते मायनर कॅरेक्टर आपण म्हणू शकतो. मेजर कॅरेक्टरला प्रोटॅगॉनिस्ट कॅरेक्टर कुठला आहे, फिलेस फॉग. देर इज द थीम ऑन द पेज नंबर 199. आपल्याला थीम माहीत पाहिजे. नेक्स्ट ऑन द पेज नंबर 190
देर इज द प्लॉट, आपल्याला कथानक सांगितलेलं आहे. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट, सारांश सांगितलेला आहे. 34 चॅप्टर नंबर 34 इथं सुरुवात झालेली आहे. आपल्याला पूर्ण कादंबरी नसते, नेहमी थोडासा त्याचा भाग असतो. चॅप्टर नंबर 34, 35, 36 आणि 37 बघा 37. तर असे आपल्याला चॅप्टर दिलेले आहेत आणि नंतर आपण डिफिकल्ट वर्ड्स अँड देअर मिनिंग. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. थँक यू व्हेरी मच. Next lecture will be on the remaining part of brainstorming activity. So subscribe my channel. You see first the lecture and thank you very much. Okay, bye. Take care of your health. Thank you.